आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आताच्या घडीची एक मोठी व महत्वाची बातमी देणार आहोत. तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. राज्यातील गाव, वस्त्या, खेडे, तांड्यांना जोडणारी लालपरी ग्रामीण भागातील प्रवाशांसह शहरवासियांच्या देखील जीवनाशी निगडीत आहे. प्रवास हा लांब पल्ल्याचा असो किंवा जवळचा, सर्वसामान्य प्रवासी एसटी मधून प्रवासाला प्रथम प्राधान्य देतात. सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे व किफायतशीर प्रवासी वाहतुकीचे साधन असलेली सर्वांची लालपरी अर्थात एसटी आता काठ टाकून स्मार्ट व हायटेक होत आहे. एसटी बस तिकीट आणि सवलतीसाठी आता एनसीएमसी कार्ड म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. राज्य सरकार मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध सामाजिक घटकांना एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी तिकीट भाड्यात 33% ते 100% सवलत देते. यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, विद्यार्थी, विविध पुरस्कार्थी, खेळाडू, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार इत्यादी जवळपास 35 प्रकारच्या प्रवाशांचा समावेश आहे. या तिकीट सवलतीचा लाभ घेण्यासाठी अनेकदा खोट्या व बनावट कागदपत्रांचा वापर केला जात असल्याचे एसटी महामंडळाच्या निर्देशनास आले आहे. यावर आळा घालण्यासाठी हे एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. अशातच प्रवाशांसाठी तिकीट सवलती बाबतीत एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला असून येत्या 1 ऑगस्ट 2026 पासून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी याबद्दलची घोषणा केली आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे राज्यात सध्या जवळपास 51 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांनी एनसीएमसी स्मार्ट कार्ड साठी नोंदणी केली आहे. यापैकी 25 लाख स्मार्ट कार्ड सुरू देखील झाले आहेत, अर्थात ऍक्टिव्हेट देखील झाले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वाटप प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरात 4000हून अधिक स्मार्ट कार्ड वितरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. स्मार्ट कार्ड वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी महामंडळाने कडक भूमिका घेतली आहे. सरकारने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त पैसे आकारून एनसीएमसी स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या केंद्रावर कडक कारवाई करण्यात येणार असून संबंधित केंद्राचे लायसन्स म्हणजे परवाना रद्द केला जाईल असा इशारा अलीकडेच परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. तरीही ज्या प्रवाशांनी अद्याप म्हणजे अजून देखील स्मार्ट कार्ड काढलेले नाही त्यांनी येत्या 1 ऑगस्ट पूर्वी एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढून घ्यावीत, अन्यथा 1 ऑगस्ट नंतर तिकीट सवलतीचा लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यावी.